बिहारमध्ये एनडीएनं रेकॉर्ड ब्रेक अशी कामगिरी केलेली आहे आणि एनडीएनं बिहारमध्ये 206 जागांचा आकडा आतापर्यंत गाठलाय। एक मोठी बातमी आपण बघतोय। 2010च्या निवडणुकांमध्ये एनडीएला 206 जागा मिळालेल्या होत्या आणि 2010 मधल्या विधानसभा कामगिरीच्या सोबत एनडीएनं आता बरोबरी केलेली दिसते। महागठबंधन केवळ 29 जागांवरती शिल्लक उरलेली आहे आणि बिहारमध्ये आपण बघतोय काँग्रेसचं पानिपत झालंय। अवघ्या 2 जागा काँग्रेसला मिळताना दिसतायत। काँग्रेसपेक्षा एमआयएम हा पक्ष मोठा ठरतोय कारण एमआयएमला 6 जागांवरती मजल मारताना दिसून येत आहे। बिहारमध्ये एनडीएनं ही रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलेली दिसतेय। आपण आताची ही जर दृश्य आणि आताची जर आकडेवारी बघितली तर 206 जागा त्यांना खरं तर 2010 मध्ये मिळाल्या होत्या आणि आता 207 जागांच्या सोबत एनडीए पुढे चाललेली दिसते। अर्थातच ही सगळी दृश्य आपण बघतोय बिहार मधल्या जल्लोषाची आणि महागठबंधनला हा एक मोठा धक्का खरं तर, कारण त्यांनी 18 तारीख ही जाहीरच करून टाकलेली होती आणि तेजस्वी यादव हे 18 तारखेला मुख्यमंत्री पदाची शपथच घेतील अशा पद्धतीचे ही जाहीर आणि असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता। मात्र त्यांच्या या सगळ्या इच्छा आकांक्षांना एनडीएनं मात्र सुरुंग लावलेला दिसतोय। 2006 पेक्षा देखील एक रेकॉर्ड ब्रेक अशी कामगिरी एनडीएनं यंदाच्या बिहारच्या विधानसभा निवडणुकांमध्ये केलेली आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे आता नेमका मुख्यमंत्री कोण होणार असा विषय आहे आणि एनडीएमध्ये अद्यापही जेडीयूला 84 जागा मिळालेल्या असल्या तरी देखील नितीश कुमार हे 10व्या वेळेला मुख्यमंत्री होणार की नाही यावरती अद्यापही सस्पेन्स कायम आहे। दुसरीकडे आपल्याला माहिती आहे विनोद तावडे यांनी अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलंय की एनडीएला जरी इतक्या मोठ्या प्रमाणावरती विजय संपादित करता आलेला असला तरी देखील मुख्यमंत्री नेमकं कोण होणार याविषयीचा हा सस्पेन्स आहे। नितीश कुमार हे मुख्यमंत्री होतील की नाही तर यावरती विनोद तावडेंचं असं म्हणणं होतं की आम्ही सगळे मिळून याविषयी चर्चा करणार आहोत आणि यानंतर याविषयी भाष्य केलं जाईल। त्यामध्ये आपण बघतोय की बिहारच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचं मात्र यंदा पानिपत झालेलं दिसतंय। राहुल गांधी यांनी बिहारमध्ये वेगवेगळ्या सभा घेतलेल्या होत्या, रॅली देखील काढलेली होती। तो माझा विषय नाहीये कोण मुख्यमंत्री होईल बिहारमध्ये कोण नाही, तिथे आधी कमिटमेंट काय झालेली आहे, काय बोलणं झालेलं आहे, ते जे बोलणं झालेलं आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी होईल। महाराष्ट्राप्रमाणे होणार नाही। 50 जागा उद्धवजींच्या आल्या, 105 जागा आमच्या आल्या, उद्धवजी पळून तिकडे चालले गेले, सीएम झाले, असं त्या ठिकाणी होणार नाही। पाठीत खंजीर खुपसायचं काम भारतीय जनता पक्ष करत नाही। जे शिवसेनेने केलं उद्धव ठाकरे गटाने ते आम्ही कधी करणार नाही आणि करत नाही। हे वारंवार मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सिद्ध झालेलं आहे। मागच्या बिहारच्या निवडणुकीत सुद्धा सिद्ध झालेलं आहे। आम्ही मुख्यमंत्री झालो नाही, त्यांना मित्र होतो। प्रणाम, हर हर महादेव। हम सांसद रवि किशन शुक्ल गोरखपुर से। धन्यवाद बिहार के मोदी जी, नीतीश कुमार, फिर नीतीश कुमार, जय हो। ऐतिहासिक वोटिंग, शिक्षित यदुवंशी भी वोट कहना, माई भी कहलेस, बहन भी कहलेस, नया युवा फर्स्ट टाइम वोटर सबने झाड़ के वोट किया। क्या रिजल्ट है, अद्भुत रिजल्ट है, अद्भुतम रिजल्ट है, अद्भुतास रिजल्ट। अपने विकास खातिर, अपने अस्मिता के सम्मान खातिर जंगल